मी एवढं अगदी स्ट्रॅटेजिक सांगणार नाही, पण आता कसं तहान लागली की लगेच विहीर खोदायला घ्यायची आणि चल पाणी पाहिजे म्हणायचं. तर ते कितपत सत्य खरं होणार आहे मला माहिती नाही, पण उपलब्ध परिस्थिती जे चांगलं आहे जे करायलाच पाहिजे. मॉकड्रिल आहे ते मॉकड्रिलचं करून आपण अवेअर झाला पाहिजे. साधी बिल्डिंग मध्ये आग लागणार तर माणसं खाली उतरायला तयार नसतात. ते म्हणतात हे कशाला आम्हाला खाली बोलवता. तर आपला नैराश्य किंवा निराशा किंवा कंटाळा हा पण आपला तुमचा स्वभाव आहे. कारण मतदान कुठे आपण नीट करतो. मतदान नीट केलं असतं तर हे झालंच नसतं ना. मतदानाची प्रक्रियाच कुठे नीट होते, इथंच आपले मूळ आहे ना. आणि एकदा निवडून दिल्यानंतर आपल्या हातात काही राहत पण नाही, हे पण परत मूळ आहे ना. त्यामुळे आता मतदान केलं, आता बसा बघत काय होतं ते. आपल्या हातात तेवढंच आहे. आता आपण काय म्हणलं तर त्याने काय फरक पडणार नाही, कारण आपण निवडून दिलेलं आहे. युद्ध व्हायला पाहिजे वा युद्ध कधीच व्हायला नाही पाहिजे. युद्ध देशात नाही व्हायला पाहिजे, राज्यात नाही व्हायला पाहिजे, माणसात नाही व्हायला पाहिजे. माणूस म्हणून माणसाकडे माणसासारखंच बघायला शिकलं पाहिजे. एवढे नासले प्रश्न पण विचारू नका. असले तुम्ही त्यामुळे काहीतरी उगाच काळी टाकू नका. पण पहलगाम मध्ये सगळं झाल्यानंतर आपण उत्तर दिलं पाहिजे अशी भूमिका जी आहे ती अनेकांकडून आहे आणि त्याच्या दृष्टीने पावले केंद्रीय पातळीवर उचलली जात आहे. उत्तर देणं आणि त्याचे प्रत्युत्तर परत पोहोचणं हे शक्य आहे का? उत्तराला हे बघा, तुम्हाला परत घडता कामा नये यासाठी जे म्हणून करायला लागेल ते करायला पाहिजे. पण म्हणून काय माणसं मारूनच करायला लागतं असं असतं का ते? तर हा वरच्या लेवलवरती त्याचा विचार. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।